कोणत्याही संदर्भ साधनामध्ये शिवाजीराजांच्या जीवनामध्ये कोणी वाघ्या कुत्रा होता त्याने चितेत उडी टाकली असा कोणताही संदर्भ नाही। रायगडावरती असणारा वाघ्या कुत्र्याचा पुतळा अनैतिहासिक आहे। त्यामुळे शिवचरित्रावरती विशेषतः रायगडावरती अतिक्रमण आहे, अवमान आहे आणि त्यामुळे हा पुतळा हटवला पाहिजे। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत व्हिडिओमध्ये। मी अश्विनी जाधव केदारी। औरंगजेबाच्या कबरीवरून निर्माण झालेला वाद शांत होत नाही, तोवर आता एक नवीन विषय समोर आलेला आहे। खरं तर विषय हा जुनाच आहे, परंतु आता छत्रपती संभाजीराजे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये एक मागणी केलेली आहे। विषय असा आहे की रायगडावर वाघ्या नावाच्या कुत्र्याची जी समाधी आहे ती महाराजांच्या समाधी शेजारीच ती समाधी आहे आणि ती जी समाधी आहे किंवा तो जो पुतळा उभारलेला आहे तो पुतळा हटवण्यात यावा अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केलेली आहे। त्यांनी त्या पत्रामध्ये असं म्हटलंय की त्याला कुठलेही ऐतिहासिक पुरावे नाही, काही संदर्भ नाही, त्यामुळे तो पुतळा जो आहे तो हटवण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे। माझ्यासोबत सध्या आता इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे सर आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया। सर, खूप स्वागत आहे लोकमतमध्ये। सर, याला काही ऐतिहासिक पुरावे आहेत का? कारण बऱ्याच वर्षांपासून हा पुतळा त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि संभाजी ब्रिगेडनं काही वर्षांपूर्वी तो पुतळा खरं तर काढून सुद्धा टाकला होता, मात्र पुन्हा एकदा शासनाच्या वतीनं तो पुतळा त्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। नेमका याचा संदर्भ कुठल्याही पुस्तकात किंवा इतिहासकालीन काही पुरावे तसे आहेत का? शिवचरित्राची अत्यंत महत्त्वाची संदर्भ साधनं जयदेशकावली, शिवभारत, राधा माधव विलास चंपू, परणाल पर्वतगण आख्यान आणि कृष्णाजी आनंद सभासद यांनी लिहिलेलं शिवचरित्र ही समकालीन महत्त्वाची संदर्भ साधने आहेत। या कोणत्याही संदर्भ साधनामध्ये शिवाजीराजांच्या जीवनामध्ये कोणी वाघ्या कुत्रा होता त्याने चितेत उडी टाकली असा कोणताही संदर्भ नाही। त्यामुळे रायगडावरती असणारा वाघ्या कुत्र्याचा पुतळा अनैतिहासिक आहे, संदर्भहीन आहे आणि विशेषतः छत्रपती शिवाजीराजांचा अवमान करणार आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची जेवढी उंची आहे जेमतेम तेवढीच उंची त्या वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याची आहे। राजपरिवारातल्या समाध्यात आजूबाजूला आहेत, विशेषतः छत्रपती शिवाजीराजांच्या महाराणी पुतळाबाई यांची सुद्धा समाधी अंत्यविधी त्याच ठिकाणी झालेला आहे, तर त्यांची समाधी नाही, मात्र त्या समाध्यावरती ह्या कुत्र्याचा पुतळा उभारलेला आहे। त्यामुळे शिवचरित्रावरती विशेषतः रायगडावरती अतिक्रमण आहे, अवमान आहे आणि त्यामुळे हा पुतळा हटवला पाहिजे। पण ही कल्पना आली कुठून? इतिहासामध्ये तर याचं काही नोंद नाही। राम गणेश गडकरी यांनी राजसन्यास नावाचं नाटक लिहिलं जे अनैतिहासिक आहे। छत्रपती संभाजीराजेंची यथेच्छ बदनामी करणारं नाटक आहे ते, आणि त्या राम गणेश गडकरींच्या विकृत डोक्यातून आलेली कल्पना म्हणजे हा वाघ्या कुत्रा आहे। आणि हा कुत्रा परत टिळकांच्या मृत्यूनंतर जे टिळकांचे अनुयायी होते त्यांनी हा पुतळा त्या ठिकाणी उभारण्याचं षडयंत्र केलेलं आहे आणि त्यामुळे तो पुतळा हटवला पाहिजे। युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी जी मागणी केलेली आहे योग्य आहे, रास्त आहे, कारण त्यांनी संदर्भ साधनानुसार त्यांनी मागणी केलेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकारने ASI म्हणजे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी हा पुतळा तत्काळ हटवला पाहिजे, अन्यथा महाराष्ट्रामध्ये शिवप्रेमीमध्ये मोठा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। याला बरेच वर्ष झाले की संभाजी ब्रिगेडनं या मुद्द्याला हात घातला होता आणि त्या ठिकाणचा पुतळा त्यांनी हटवला होता। त्यानंतर पुन्हा एकदा शासनाच्या वतीनं हा पुतळा तुम्ही जसं सांगतायत की हा उभारण्यात आलेला आहे, अशी कोणी मागणी केली होती का पुतळा उभारण्याची? आणि आत्ता जी मागणी होते आहे एकूणच याचा संदर्भ काय? हे पहा, शिवस्मारक उभारावं म्हणून अनेक वर्षापासूनची मागणी आहे, सरकारने उभारलं का नाही? मग वाघ्या कुत्र्याचा पुतळा उभारावा असा कोणी अर्ज केलता का? कोणी मागणी केलती का? कोणी आंदोलन केलं का? म्हणजे विकृत डोक्यातून आलेली कल्पना आहे वाघ्या कुत्रा, त्यामुळे तो पुतळा हटवावा अशी अनेक वर्षापासूनची मागणी होती। विशेषतः संभाजी ब्रिगेडनी 13 वर्षापूर्वी हा पुतळा हटवला होता, नंतर तो शासनाने त्या ठिकाणी बसवला। मी स्वतः 5 डिसेंबर 2012 रोजी आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आणि रायगड कलेक्टर यांना माहितीच्या अधिकारामध्ये माहिती विचारली होती की रायगडावरती जो वाघ्या कुत्र्याचा पुतळा शिवरायांच्या समाधीचा शेजारी, त्या पुतळ्याला कोणता ऐतिहासिक संदर्भ तुमच्याकडे आहे का? त्यांचं उत्तर मला महिन्याच्या दरम्यान आलं, त्यामध्ये त्यांनी कोणताही पुरावा दिलेला नाही। म्हणजे ज्या वास्तूला पुरावा नाही, अनैतिहासिक आहे, शिवरायांचा अवमान करणारी घटना आहे, शिवचरित्रावरती अतिक्रमण आहे, रायगड कलंकित करणारी घटना आहे, ही वास्तू आहे, त्यामुळे तो वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवला पाहिजे। संभाजी ब्रिगेडने तो हटवला होता
नंतर तो शासनाने बसवला, चूक केलेली आहे. ती चूक दुरुस्त करण्याची संधी युवराज छत्रपती संभाजी महाराजांनी शासनाला दिलेली आहे. ती महिन्याभरामध्ये त्यांनी काढून टाकावा. कुठलीही ऐतिहासिक वास्तू साधारण 100 वर्ष झाली तर त्यानंतर त्याला एक दर्जा देण्यात येतो ऐतिहासिक स्मारकाचा. तसा दर्जा कदाचित याला दिला जाऊ शकतो, कारण आता 100 वर्ष होण्याकडे त्याची वाटचाल आहे. त्यामुळे असं काही होऊ नये, त्याआधीच हे केलं गेलं पाहिजे असं वाटतंय का? निश्चितपणे शासनाने रायगडावरती जो पुतळा आहे तो काढला पाहिजे. रायगडावरती मेघडंबरीमध्ये छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा नव्हता. ASIच्या नियमानुसार तिथं पुतळा बसवता येत नव्हता. पण युवराज छत्रपती संभाजीराजांनी शासनाकडे ASIकडे मागणी केली, नियमात बदल केला आणि रायगडावरती मेघडंबरीमध्ये छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा उभारला. शेवटी आपण संसदीय लोकशाहीमध्ये राहतो. आपलं संविधान हा काय धर्मग्रंथ नाही, ते काय कर्मठ नाही, लवचिक आहे. बाबासाहेबांनी अमेंडमेंटची तरतूद म्हणजे घटनादुरुस्ती तरतूद केलेली आहे. जनतेसाठी कायदा का कायद्यासाठी जनता? जनतेसाठी, लोककल्याणासाठी कायदे असतात. ASIचा कायदा म्हणजे काय धर्मग्रंथ नव्हे. त्यामुळे ASIची जबाबदारी आहे, जे अनैतिक आहे, चुकीचं आहे ते काढून टाकलं पाहिजे. जनतेची मागणी आहे, त्यानुसार ASIने त्यांच्या नियमात बदल करावा आणि त्या ठिकाणचा वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवावा. नक्कीच ही मागणी अर्थात आहे आणि ही मागणी रास्त पण आहे जसं तुम्ही सांगताय. आणि मागच्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय की औरंगजेबाच्या कबरीचा सुद्धा विषय निघाला आणि वादग्रस्त खरं तर काही लोकांची वक्तव्य आली आणि नागपूरमध्ये काय झालं हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, या औरंगजेबाची कबर खरंच काढून टाकली पाहिजे? त्यामध्ये काय तुमचं म्हणणं आहे? औरंगजेब बादशाह क्रूर होता, निर्दयी होता, पाताळयंत्री होता, कपटी होता. त्यांनी त्याचे वडील शहाजहानला कैदेत टाकलं, त्यांना अत्यंत हालहाल करून मारलं. त्याच पद्धतीनं मोठा भाऊ जो अत्यंत लिबरल होता दारा, त्या दाराचा शिरच्छेद केला, त्याची हत्या केली. सरमद नावाचा सुफी संत होता, त्याची हत्या केली, त्याचं शिर सगळ्या आग्रा शहरातून फिरवलं. सतनामी नावाचे प्रागती लोक होते, त्यांचं बंड मोडून काढलं, त्यांचा छळ केला. तो 27 वर्ष महाराष्ट्रामध्ये राहिला. छत्रपती शिवाजीराजांचं लोककल्याणकारी राज्य नष्ट करण्याच्या उद्देशानं तो आला. संभाजीराजांना त्यानं हालहाल करून सुमारे 40 दिवस हालहाल करून ठार मारलं. संभाजीपुत्र शाहू यांना धर्मांतरासाठी त्यांनी छळलं. असा अत्यंत क्रूर, विकृत, पाताळयंत्री असा औरंगजेब बादशाह, जो अर्ध्या आशिया खंडाचा बादशाह होता. त्याचं राज्य इराणपासून ते आताच्या म्यानमारपर्यंत आणि नेपाळपासून तामिळनाडूपर्यंत होतं. त्याचा वार्षिक महसूल सुमारे 50 कोटी होता. छत्रपतींचा वार्षिक महसूल जमतेम 1 ते 1.5 कोटीपर्यंत होता. अशा औरंगजेब 27 वर्ष महाराष्ट्रामध्ये राहिला, पण त्याला महाराष्ट्र जिंकता आला नाही. महाराष्ट्रातील मराठ्यांनी म्हणजे 18 पगड जाती, 12 बलुतेदारांनी छत्रपती शिवाजीराजांची प्रेरणा घेऊन, संभाजीराजांची प्रेरणा घेऊन ताराराणी लढल्या आणि त्याला जी भूमी जिंकण्यासाठी आला त्याच भूमीमध्ये त्याला गाडलं. अफजल खान स्वराज्यावरती चाल करून आला, त्याला छत्रपती शिवाजीराजांनी गाडलं. मग अफजल खान किंवा औरंगजेब हे स्वराज्य जिंकण्यासाठी आले, त्यांना या मातीमध्ये गाडलं. त्यामुळे त्याची कबर, औरंगजेबाची कबर किंवा अफजल खानाची कबर हे छत्रपती शिवाजीराजांच्या, संभाजीराजांच्या, ताराबाईच्या शौर्याचं प्रतीक आहे. त्यामुळे ते राहिलं पाहिजे. पुढच्या पिढ्यांना सांगितलं पाहिजे ना, आपल्या महापुरुषांनी कसा लढा दिला, अर्ध्या आशिया खंडाच्या बादशाला याच मातीत गाडलं. त्यामुळे त्याची कबर इथल्या मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे. राम कोणाविरुद्ध लढले? रावणाविरुद्ध लढले. रावणच इतिहासातून हटवला तर राम कोणाविरुद्ध लढले कसं सांगणार तुम्ही? तसं औरंगजेबाची कबर हे छत्रपती शिवाजी महाराज, ताराबाई, संभाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक आहे. त्यामुळे ती राहिली पाहिजे. नक्कीच औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराज, ताराबाई या सगळ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे. त्यामुळे इतिहास पुढच्या पिढीलाही समजण्यासाठी ती कबर राहिली पाहिजे असं एकीकडे सांगताय. तर दुसरीकडे आता हा वाघ्या कुत्र्याची जी समाधी आहे रायगडावर ती हटवली पाहिजे, कारण त्याला कुठलेही ऐतिहासिक पुरावे नाही असं सुद्धा श्रीमंत कोकाटे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांची जी मागणी आहे ती अत्यंत रास्त आहे आणि सरकारनं या मागणीचा तत्काळ विचार करून त्यावर काही कारवाई केली पाहिजे अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त होताना दिसते. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.